नमस्कार, मी राजरत्न जोंधळे. टॉप न्यूज मराठीमध्ये आपलं स्वागत. राज्याचे दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या निधनाच्या नंतर जर पाहिलं तर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचं अर्थात अजित पवार गटाचं काय होणार अशा चर्चा सुरू झालेल्या होत्या. आणि याच काळामध्ये अजित पवार यांच्या पत्नी सुनेत्रा पवार, ज्या की राज्यसभेच्या खासदार होत्या, त्यांची राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या राष्ट्रीय अध्यक्षपदावरती नियुक्ती करण्यात आली. परंतु कालांतरानं अजित पवार गेल्याच्या नंतर त्याच कालखंडामध्ये काही घडामोडी घडलेल्या होत्या. आणि त्या घडामोडी म्हणजे प्रफुल्ल पटेल, जे की राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे राष्ट्रीय कार्याध्यक्ष आहेत, त्यांनी निवडणूक आयोगाला एक पत्र लिहिले होते. आणि त्या पत्रामध्ये त्यांनी सांगितलेलं होतं की ज्या पद्धतीचे अधिकार हे राष्ट्रीय अध्यक्षांना असतात, तशाच पद्धतीचे अधिकार हे राष्ट्रीय कार्याध्यक्षांना सुद्धा देण्यात यावेत, अशा पद्धतीचं पत्र जे आहे त्यांनी राष्ट्रीय निवडणूक आयोगाला लिहिलेलं होतं. त्यामुळं कुठेतरी अजित पवार यांचा राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष हायजॅक करण्याचा प्रयत्न केला जातोय, असा आरोप मोठ्या प्रमाणामध्ये केला गेलेला होता. आणि त्यानंतर सुनेत्रा पवार यांनी निवडणूक आयोगाला एक पत्र लिहिले होते. आणि त्या पत्रामध्ये त्यांनी सांगितलं होतं की अजित पवार अर्थात अजित पवार गेल्याची जी तारीख होती, अर्थात ती 28 जानेवारी होती. 28 जानेवारी ते 10 मार्च या कालावधीमध्ये जो काही पत्रव्यवहार झालेला आहे, तो पत्रव्यवहार ग्राह्य धरला जाऊ नये, अशा पद्धतीचं पत्र सुनेत्रा पवार यांनी राष्ट्रीय निवडणूक आयोगाला लिहिलेलं होतं. त्या काळामध्ये हे पत्र लिहिल्याच्या नंतर जर पाहिलं तर सुनील तटकरे आणि प्रफुल्ल पटेल यांचे मतभेद आहेत, पक्षांतर्गत जे आहेत या संपूर्ण जणांचे मतभेद आहेत, अशी चर्चा सुरू झालेली असतानाच आज आणखी एक महत्वाची बातमी पुढे आलेली आहे. ती बातमी म्हणजे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची राष्ट्रीय कार्यकारिणीची यादी जाहीर झालेली आहे. त्या यादीमध्ये सुनील तटकरे, प्रफुल्ल पटेल आणि त्याचबरोबर छगन भुजबळ यांची नावं गाळण्यात आलेली आहेत, अशी चर्चा सुरू झालेली असताना आता जय पवार आणि पार्थ पवार यांना राष्ट्रीय कार्यकारिणीमध्ये संधी देण्यात आलेली आहे. त्यामुळे पुन्हा एकदा चर्चा सुरू झालेल्या आहेत. आणि चर्चा म्हणजे सध्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये फूट पडते की काय, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये मतभेद आहेत, अशा पद्धतीच्या चर्चा सुरू झालेल्या आहेत. नेमकं राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये काय घडतंय, सध्या काय चित्र आहे, खरंच सुनील तटकरे, प्रफुल्ल पटेल आणि छगन भुजबळ यांना डावललं गेलेलं आहे का, आणि त्यांच्या जागी जय पवार असतील किंवा पार्थ पवार यांना संधी देण्यात आलेली आहे का, या सगळ्याच विषयी आपण चर्चा करणार आहोत. आणि या चर्चेमध्ये माझ्यासोबत आहे माझा सहकारी संकेत देशपांडे. संकेत, काय सांगशील, अजित पवार गेल्याच्या नंतर अजित पवार यांच्या पक्षाचं अर्थात राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचं काय होणार, अशा चर्चा सुरू होत्या. त्याच काळामध्ये पाहिलं तर सुनेत्रा पवार यांनी मजबूत पद्धतीनं पक्षाचं राष्ट्रीय अध्यक्षपद स्वीकारलं. आणि त्यानंतर जो काही सुरुवातीला तुला आठवत असेल एक पत्र पुढे आलेलं होतं निवडणूक आयोगाला लिहिलेलं प्रफुल्ल पटेल यांनी, त्यानंतर पक्षात मतभेद आहेत किंवा पक्ष हायजॅक करण्याचा प्रयत्न होतो, अशा चर्चा झालेल्या होत्या. आणि आता हे ज्या घडामोडी घडलेल्या आहेत त्या बाबतीमध्ये काय सांगतील? राजरत्न, 28 जानेवारीला महाराष्ट्र राज्याचे दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांचं विमान अपघातामध्ये निधन झालं. दादांच्या विमान अपघातानंतर चौथ्या दिवशी म्हणजे साधारणतः 31 जानेवारीला सुनेत्रा पवार यांनी राज्याच्या उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेतली. सोबत 26 फेब्रुवारीला सुनेत्रा पवार या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या राष्ट्रीय अध्यक्षा झाल्याचं पाहायला मिळालं. आणि राष्ट्रीय अध्यक्ष पदाची सूत्र हाती घेतल्यानंतर सुनेत्रा पवार यांनी थेट केंद्रीय निवडणूक आयोगाला एक पत्रव्यवहार जो आहे तो केलेला होता, अशी चर्चा समोर येताना पाहायला मिळाली. ज्या पत्रामध्ये अजितदादांचं निधन झाल्यानंतर ते सुनेत्रा वहिनी राष्ट्रीय अध्यक्ष होईपर्यंत जो काही पत्रव्यवहार केंद्रीय निवडणूक आयोगासोबत झालेला आहे, तो पत्रव्यवहार हा रद्दबातल करण्यात यावा, तो ग्राह्य धरण्यात येऊ नये, असं या पत्रव्यवहाराच्या माध्यमातून सुनेत्रा पवार यांनी सांगितल्याचं पाहायला मिळालं. त्या अगोदर प्रफुल्ल पटेल आणि सुनील तटकरेंच्या स्वाक्षरीने एक पत्र केंद्रीय निवडणूक आयोगाला दिलं गेलेलं होतं, ज्या पत्रामध्ये राष्ट्रीय अध्यक्षांनी इतकेच अधिकार राष्ट्रीय कार्याध्यक्षांना असावेत असं म्हणण्यात आलेलं होतं. त्यानंतर त्या पत्राचा वाद जो आहे तो दीर्घकाळ चालल्याचं पाहायला मिळालं. दरम्यानच्या काळात सुनेत्रा पवार यांचा एक दिल्ली दौरा सुद्धा झालेला होता, ज्या दिल्ली दौऱ्यामध्ये सुनील तटकरे आणि प्रफुल्ल पटेल दिसले नव्हते. मग राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामधल्या दोन गट आहेत का, किंवा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये काही नाराजी आहे का, असं सगळं पुन्हा समोर येताना पाहायला मिळालेलं होतं. आता कट 2 जो सुरू झाला, ज्याच्यावरनं हे सगळ्या गोष्टी सुरू झाल्या, ते 29/4/2026 ला सुनेत्रा पवार यांच्या स्वाक्षरीचं एक पत्र जे आहे ते केंद्रीय निवडणूक आयोगाकडे दिलं गेलं असं बोललं गेलं. ज्या पत्रामध्ये जवळपास 13 जणांची ही राष्ट्रीय कार्यकारिणी जी आहे ती घोषित करण्यात आल्याचं पाहायला मिळालं सुनेत्रा पवार यांच्या स्वाक्षरीने. जे पत्र आज माध्यमांमध्ये व्हायरल झालं, ज्या पत्रामध्ये 13 जणांची कार्यकारिणी आहे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची राष्ट्रीय कार्यकारिणी,
हे सांगण्याचा प्रयत्न झाला. आणि त्या पत्रामुळं संभ्रमावस्था कुठेतरी निर्माण झाली, कारण या पत्रामध्ये प्रफुल्ल पटेलांचं नाव नव्हतं, या पत्रामध्ये सुनील तटकरेंचं नाव नव्हतं, ज्येष्ठ नेते हसन मुश्रीफ, छगन भुजबळ, दिलीपराव वळसे पाटील अशा अनेक दिग्गजांची नावं नव्हती. पण या यादीमध्ये पार्थ पवार, जय पवार यांचं नाव हे प्रामुख्याने असल्याचं पाहायला मिळालं. पार्थ पवारांचा एक वेळ आपण समजू शकतो, राज्यसभा खासदार पार्थ पवार आहेत. मात्र जय पवार यांचं नाव हे अनपेक्षित प्रत्येकासाठी होतं. राजरत्न ही 13 नावं जर आपण पाहिली तर या 13 नावांमध्ये सुनेत्रा पवारांच्या नावाचा उल्लेख जो आहे तो या ठिकाणी, म्हणजे पहिलं नाव या यादीमध्ये सुनेत्रा पवार यांचं आहे. नॅशनल प्रेसिडेंट आणि वर्क अलॉटेड जे म्हटलेलं आहे, म्हणजे पक्षामध्ये कोणती जबाबदारी असेल त्याच्यामध्ये सुद्धा सुनेत्रा पवार या राष्ट्रीय कार्याध्यक्ष ज्या आहेत त्या असणार आहेत. सुनेत्रा पवार यांच्यानंतर दुसरं नाव जर या व्हायरल यादीमधलं आपण पाहिलं तर ते श्री शिवाजीराव गर्जे यांचं आहे. जे शिवाजीराव गर्जे महाराष्ट्र विधान परिषदेचे आमदार आहेत, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे महाराष्ट्राचे कोषाध्यक्ष आहेत. त्यांच्या नावासमोर ट्रस्टर असं लिहिण्यात आलेलं आहे. आणि पक्षातलं काम जे विचारलेलं आहे, वर्क अलोकेटेड, त्यांना तुम्ही कोणतं वर्क दिलेलं आहे तर त्याच्यामध्ये ऑडिट अँड अकाउंट असं म्हटलेलं आहे. तिसरं नाव या यादीमधलं जर आपण पाहिलं तर श्री पार्थ अजित पवार, जे राष्ट्रीय जनरल सेक्रेटरी त्यांना म्हटलेलं आहे. राष्ट्रीय सचिव म्हणून पार्थ पवार यांच्याकडे जबाबदारी जी आहे ती असणार आहे. आणि वर्क अलोकेटेड, त्यांना पार्टीमधलं कोणती तुम्ही जबाबदारी दिलेली आहे राजरत्न, तर पार्टी कोऑर्डिनेशन असं त्यांच्या नावासमोर लिहिलेलं आहे. म्हणजे पक्षांतर्गत समन्वय साधण्याची जबाबदारी ही श्री पार्थ अजित पवार यांच्याकडे आहे, हे या व्हायरल पत्रामध्ये जे आहे ते म्हटल्याचं पाहायला मिळतंय. या यादीतलं चौथं नाव जर आपण पाहिलं तर श्री सुबोध भोसले यांचं आहे, जे सुद्धा राष्ट्रीय नॅशनल जनरल सेक्रेटरी म्हटलेलं आहे, त्यांना सुद्धा राष्ट्रीय सचिव म्हटलेलं आहे. आणि पार्टी वर्क अलोकेटेड मध्ये त्यांच्या नावासमोर राजरत्न पार्टी ऑर्गनायझेशनल वर्क अँड ऍडमिनिस्ट्रेटिव्ह वर्क एक्सेट्रा असं म्हटलेलं आहे. पक्षानं राबवलेली ध्येय धोरणं, पक्षाचे कार्यक्रम यासोबत प्रशासकीय काम जे आहे ते श्री सुबोध मोहिते जे आहेत ते करतील असं या पत्रामध्ये म्हटलंय. पाचवं नाव जर पाहिलं तर त्याच्यामध्ये श्री जय अजित पवार असं म्हटलेलं आहे. त्यांच्याकडे सुद्धा नॅशनल सेक्रेटरी अशी जबाबदारी जी आहे ती देण्यात आलेली आहे. आणि पार्थ पवार यांच्या नावासमोर प्रेसिडेंट ऑफ नॅशनल आणि डिस्प्लिमेटरी कमिटी अँड ट्रस्टर अशी प्रामुख्याने जबाबदारी पवार यांच्या नावासमोर देण्यात आलेली आहे. डिसिप्लिनरी कमिटी, पक्षामधली जी शांतता समिती असते, समन्वय समिती असते, त्याची जबाबदारी त्यांच्याकडे देण्यात आलेली आहे. याशिवाय ट्रस्टर म्हणजे राष्ट्रीय कोषाध्यक्ष सुद्धा पार्थ पवार हे असतील, जय पवार हे असतील, हे या पत्रामध्ये जे आहे ते म्हटल्याचं पाहायला मिळतंय. यासोबतच 6वं नाव हे श्री अविनाश अधिक यांचं आहे, ज्यांच्या नावासमोर डेझिग्नेशन नॅशनल जनरल सेक्रेटरी असं म्हटलेलं आहे, नॅशनल सेक्रेटरी असं म्हटलेलं आहे. आणि प्रेसिडेंट नाही, त्यांच्या नावासमोर कॉर्पोरेशन IT सायन्स अँड टेक्नॉलॉजी MSEB आणि ट्रेनिंग असं म्हटलेलं आहे. पक्षाचा जो लघु सूक्ष्म मध्यम विभाग आहे, या मध्य विभागासोबत IT आणि विज्ञान विभागासोबत समन्वयाची जबाबदारी ही श्री अविनाश अधिक यांच्याकडे देण्यात आली असं बोललं गेलंय. 7वं नाव सुद्धा राजरत्न सरप्राईज या सगळ्या यादीमधलं होतं, ते श्रीमती सना मलिक असं म्हटलेलं आहे. त्यांच्याकडे नॅशनल सेक्रेटरी अशी जबाबदारी होती. आणि वर्क अलोकेटेड मध्ये त्यांच्या नावासमोर मायनॉरिटी अफेअर्स अँड वुमन अशी जबाबदारी प्रामुख्याने दिली गेल्याचं पाहायला मिळालं. त्यानंतर मग धीरज शर्मा, संजय प्रजापती, राणा रणवीर सिंग, डॉक्टर रमनप्रीत सिंग, श्री धनंजय शर्मा आणि डॉक्टर अभिषेक बोके अशी ही 13 जणांची समिती जी आहे ती देण्यात आल्याचं पाहायला मिळालं. त्याच्यामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा स्टॅम्प आहे आणि शेजारी सुनेत्रा अजित पवार नॅशनल प्रेसिडेंट म्हणून सुनेत्रा वहिनींची सही जी आहे ती असल्याचं पाहायला मिळतंय. हे 29/4/2026 ला दिलं गेलेलं पत्र आहे. मात्र हे पत्र माध्यमांमध्ये व्हायरल झाल्यानंतर, या पत्राच्या अनुषंगानं चर्चा होत गेल्यानंतर सुनेत्रा पवार यांनी तात्काळ एक ट्विट राजरत्न केलं, जे ट्विट सुनेत्रा पवार यांनी करत मध्यरात्री 1:05 सुनेत्रा पवारांनी ट्विट करत या सगळ्या बाबतची माहिती ही चुकीची आहे असं म्हटलेलं आहे. आणि हे ट्विट करत असताना या ट्विटमध्ये अ लिस्ट ऑफ ऑफिस बेअरर्स ऑफ द NCP सर्क्युलेटिंग इन द मीडिया द क्लॅरिकल मिस्टेक अँड विल बी
करेक्टेड सून असं त्यांनी म्हटलेलं आहे. हे व्हायरल पत्र ज्यावेळी व्हायरल केलं गेलेलं आहे राजरत्न, हे व्हायरल पत्रामध्ये राष्ट्रवादी काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांच्या यादीत एक तांत्रिक चूक असून ती लवकरच दुरुस्त केली जाईल असं सुनेत्रा पवार यांनी या एक्स पोस्टमध्ये ट्विटर पोस्टमध्ये म्हटल्याचं पाहायला मिळतंय. मात्र तू जसं म्हटलास तसं राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये कुठेतरी दोन गट आहेत का, किंवा मग या गोष्टी काय जाणीवपूर्वक केल्या जातात का? कारण दादा असताना जर आपण पाहिलं राजरत्न, तर दादा असताना प्रत्येक लिस्ट हे दादा पाहायचे, दादा अप्रूव्ह करायचे आणि मग ती लिस्ट पुढे जाताना पाहायला मिळायची. तसं आता राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये होत नाही का, असे एक ना अनेक प्रश्न या निमित्तानं उपस्थित होताना पाहायला मिळतात. असंख्यात पक्षावरती कुठेतरी पाहिलं तर पार्थ पवार हे स्वतः पक्षावरती वर्चस्व सिद्ध करू पाहतायत का, त्यांच्या पद्धतीनुसार बॉडी असावी अशा पद्धतीचे प्रयत्न आहेत का? कारण जी लोक दोन्ही राष्ट्रवादीच्या विलिनीकरणाला विरोध करत होते, त्यामध्ये प्रामुख्याने सुनील तटकरे असतील, प्रफुल्ल पटेल असतील किंवा भुजबळ असतील, या सगळ्यांना जे आहे ते राष्ट्रीय कार्यकारिणीमधून जे आहे ते डावलण्यात आलेलं आहे. काय वाटतं, कुठतरी स्वतःचं अस्तित्व किंवा स्वतः पक्षावरती मजबूत पकड निर्माण करण्याचा पार्थ पवार प्रयत्न करतात असं वाटतं का? राजरत्न, मुळामध्ये पार्थ पवार यांचं पक्षामध्ये ऍक्टिव्ह होणं, पार्थ पवार यांनी राज्यसभेची खासदारकी त्यांना दिली जाणं, आज सुद्धा जर आपण पाहिलं तर आसामचे मुख्यमंत्री हिमंत बिस्वा शर्मा यांच्या शपथविधीच्या वेळेस माँ कामाख्या देवीच्या दर्शनाला सुनेत्रा पवार गेल्या असताना पार्थ पवार हे सुनेत्रा पवारांसोबत होते. स्वतः पार्थ पवारांनी सुनेत्रा पवारांचे फोटो सेशन सुद्धा केल्याचं पाहायला मिळालं. एकंदरीतच पक्षामधला पार्थ पवार यांचा अ, जो काही इंटरेस्ट आहे किंवा पक्ष संघटनेमधली सुद्धा अ, अनेक गोष्टी ज्या आहेत ते पार्थ पवार हे स्वतः लक्षपूर्वक करताना पाहायला मिळत आहे. डॉक्टर अभिषेक बोके ज्यांचं आपण नाव या व्हायरल पत्रामध्ये 13व्या क्रमांकावर आहे. त्या डॉक्टर अभिषेक बोके यांनी ज्यावेळी त्यांच्याकडे स्पोर्ट्स अँड कल्चरल ऍक्टिव्हिटी म्हणून राष्ट्रीय पदावरची जबाबदारी या पत्रामध्ये आहे, त्यांनी ट्विट करत पार्थ पवार यांचा उल्लेख थेटपणे राजरत्न मोठे बंधू पार्थ पवार असा केलेला आहे. त्यामुळे निश्चितपणे पार्थ पवार यांचा सुद्धा या सगळ्या यादीवर होल्ड जो आहे तो कुठेतरी असल्याचं पाहायला मिळतंय. मात्र सुनेत्रा पवार यांनी ट्विट करत यामध्ये एक तांत्रिक मिस्टेक आहे असं म्हटलेलं आहे. त्यामुळे मग पुन्हा अनेक प्रश्नचिन्ह जे आहेत ते निर्माण होताना पाहायला मिळतात. संकेत, पार्थ पवार यांना जे राष्ट्रीय कार्यकारिणीमध्ये संधी देण्यात आलेली आहे, जय पवार यांना सुद्धा संधी देण्यात आलेली आहे, त्याचा पक्षावरती कशा पद्धतीचा परिणाम पडू शकतो? कारण जय पवार हे अत्यंत ज्युनियर आहेत, त्यांनी अजूनही कसल्याही पद्धतीच्या राजकारणामध्ये ते सक्रिय पद्धतीने आलेले नाहीत किंवा कोणती निवडणूक सुद्धा त्यांनी लढवलेली नाही. अशा वेळी एवढ्या ज्युनियर व्यक्तीला पक्षाच्या राष्ट्रीय कार्यकारिणीमध्ये संधी देणं आणि इतर जे सिनियर्स लोक आहेत त्यांना डावलणं, याकडे कसं पाहतो? मुळात आता राजरत्न हे पक्षांतर्गत आलेलं सगळं ट्विट आहे. सुनेत्रा पवार म्हणतात तांत्रिक चूक आहे. त्यामुळं खऱ्या अर्थाने हे पत्र सुनेत्रा पवार यांच्या स्वाक्षरीने दिलं गेलेलं होतं का, किंवा मग हे पत्र व्हायरल केलंच कोणी मुळामध्ये? कारण 29/4चं पत्र 12 मेला कसं काय प्रसारित झालं, हे सगळे प्रश्न त्याच्यामध्ये पुन्हा निर्माण होताना पाहायला मिळत आहेत. खरंच जय पवार यांना राष्ट्रीय पातळीवरची जबाबदारी दिली गेली का? कारण राजरत्न, राज्यसभेच्या खासदारकीचा सुनेत्रा पवार यांनी राजीनामा दिल्यानंतर राज्यसभेच्या एका रिक्त जागेसाठी जेवढं छगन भुजबळ यांचं नाव चर्चेमध्ये आलं, जेवढं नितीन काका पाटलांचं नाव चर्चेमध्ये आलं, तेवढंच नाव हे ताकदीने नाव हे जय पवारांचं सुद्धा चर्चेमध्ये आल्याचं पाहायला मिळालं. मग जय पवार यांनी कुठेतरी की मी कार्यकर्ता म्हणून पक्षामध्ये काम करत राहीन, माझं नाव काय कुठल्या राज्यसभा किंवा याच्यामध्ये चर्चेत जरी असलं तरी त्याही मी काही जबाबदारी घेणार नाही, असं जय पवार यांनी म्हटलं. त्या सगळ्यामुळे जय पवार यांचं नाव आता या राष्ट्रीय कार्यकारिणीमध्ये आल्यानंतर आणि प्रामुख्याने वर्क अलोकेटेड मध्ये जवळपास 3 जबाबदाऱ्या या जय पवारांकडे असणं, ज्याच्यामध्ये मग डिसिप्लिनरी कमिटी, ट्रस्टर आणि नॅशनल प्रेसिडेंट ऑफ नॅशनल डिसिप्लिनरी कमिटी म्हणजे राष्ट्रीय समन्वय समितीची जबाबदारी ही जय पवारांकडे या पत्रानुसार दिली गेलं. त्यामुळे या ठिकाणी या सगळ्या पक्षामध्ये सुनेत्रा पवार यांचाच होल्ड अंतिम राहील हे दाखवण्याचा प्रयत्न कुठेतरी या निमित्तानं झालाय का, असा सुद्धा एक प्रश्न उपस्थित होताना पाहायला मिळतोय. संगीत, कुठंतरी आता हे सगळं जरी हे व्हायरल झाल्याच्या नंतर या सगळ्या गोष्टी उघडकीस आल्या, यापूर्वी जी सुनील तटकरे असतील किंवा प्रफुल्ल पटेल यांनी घेतलेली भूमिका, अजितदादा गेल्याच्या नंतर त्यांनी जो पत्रव्यवहार राष्ट्रीय निवडणूक आयोगाकडे केलेला होता, थेटपणे सुनेत्रा पवार यांना राष्ट्रीय अध्यक्ष झाल्याच्या नंतर अर्थात 28 जानेवारी पासून 10 मे पर्यंत झालेले सगळे पत्रव्यवहार जे आहेत ते रद्द करण्यात यावेत अशा पद्धतीचं पत्र सुनेत्रा पवार यांना लिहावं लागलेलं होतं. त्यामुळे तुला काय वाटतं, एकंदरीत यांच्या ज्या भूमिका आहेत, प्रफुल्ल पटेल असतील किंवा सुनील तटकरे असतील, यांच्या भूमिकेबाबतीमध्ये कुठेतरी संभ्रम निर्माण होतोय किंवा संभ्रम निर्माण करण्याचा प्रयत्न केला जातोय, असं काही वाटतंय का तुला?
निश्चित राजरत्न. आत्ता काही वेळापूर्वी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे ज्येष्ठ नेते, येवला विधानसभेचे आमदार आणि राज्याचे अन्न व ग्राहक संरक्षण मंत्री छगन भुजबळ यांनी जे काही पंतप्रधान नरेंद्र मोदींनी आवाहन केलं, की पेट्रोल, गॅस, डिझेल जपून वापरा. त्या अनुषंगाने राज्याचे अन्न व ग्राहक संरक्षण मंत्री या नात्यानं जी पत्रकार परिषद घेतली, ज्या पत्रकार परिषदेमध्ये साधारणतः पहिल्या 11-12 मिनिटं त्यांनी देशासमोरची आव्हानं, राज्यात सरकारने केलेले प्रयत्न, पेट्रोल, गॅस, डिझेलचा वापर या सगळ्यावर सांगितलं. मात्र साधारणतः 17 मिनिटे 40 सेकंदाची ती संपूर्ण पत्रकार परिषद आहे. ज्याच्यामध्ये मग आपल्या माध्यमकर्मी पत्रकारांनी ज्यावेळी छगन भुजबळांना या पक्षांतर्गत पत्राचा, व्हायरल पत्राच्या अनुषंगाने प्रश्न विचारला, त्यावेळी ते म्हटले, "पक्षांतर्गत गोष्टींची चर्चा ही माध्यमांमध्ये होत नसते. आम्ही पक्षाच्या बैठकीमध्ये बसून याबाबतचा निर्णय घेऊ." मात्र या व्हायरल पत्राबाबत कुठेतरी एक संभ्रमावस्था जी आहे ती असल्याचं पाहायला मिळतं. म्हणजे जशी ती संभ्रमावस्था सर्वसामान्य कार्यकर्त्यांमध्ये आहे, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या नेत्यांमध्ये आहे, तशीच ती छगन भुजबळांसारख्या ज्येष्ठ नेत्याच्या मनामध्ये सुद्धा कुठेतरी असल्याचं पाहायला मिळालं. आणि साधारणतः दर मंगळवारी देवगिरी या निवासस्थानी जी आमदार, मंत्री, पदाधिकाऱ्यांची जी एक बैठक राजरत्न होत असते, म्हणजे अजितदादा असल्यापासूनचा, अजितदादांनीच घातलेला तो शिरस्ता आहे. त्यामुळे पक्षाच्या बैठकीमध्ये आणि योगायोगाने आजच मंगळवार आहे, त्यामुळं या बैठकीमध्ये प्रामुख्याने राजरत्न ही चर्चा जी आहे ती आज होते का? आणि त्या पत्रावर मग सुनेत्र पवारांचं स्पष्टीकरण काय असतं, किंवा भुजबळ पटेल नेमकं काय, भुजबळ पटेल तटकरे काय बोलतायत, या सगळं हे सगळं पाहणं महत्वाचं असणार आहे. नक्की संकेत, जसं तू सांगितलंस की प्रत्येक मंगळवारी देवगिरी या बंगल्यावरती एक महत्वाची बैठक, पक्षातील मंत्री असतील किंवा आमदारांची एक बैठक होते आणि या बैठकीमध्ये पक्षामध्ये घडणाऱ्या घडामोडींवरती जी आहे ती चर्चा होत असते. परंतु आता जे व्हायरल पत्र झालेलं आहे, त्या व्हायरल पत्रानुसार जर पाहिलं तर सुनील तटकरे असतील, प्रफुल्ल पटेल असतील, छगन भुजबळ असतील, त्याचबरोबर विखे पाटील असतील, या सर्वांना जे आहेत, माफ करा, दिलीप वळसे पाटील असतील, या सर्वांना जे आहे राष्ट्रीय कार्यकारिणी म्हणून वगळण्यात आलेलं आहे. तर नुकतेच नौखे असणारे जय पवार असतील किंवा पार्थ पवार यांना राष्ट्रीय कार्यकारिणीमध्ये जी आहे ती संधी देण्यात आलेली आहे. त्यामुळे पक्षांतर्गत या संपूर्ण घडामोडींवरती काय चर्चा होते पाहणं महत्वाचं असणार आहे. आणि त्याच बाबतीमध्ये प्रफुल्ल पटेल असतील किंवा सुनील तटकरे असतील, हे काय भूमिका घेतात हे सगळंच पाहणं महत्वाचं असणार आहे. आणि या प्रत्येक घटनांचे अपडेट आम्ही टॉप न्यूज मराठीच्या माध्यमातून आपल्यापर्यंत पोहोचवणार आहोत. यासाठी तुम्ही पाहत राहा टॉप न्यूज मराठी, आपला महाराष्ट्र, आपली बातमी.